एक मिनिट. पर्यावरणावर सगळ्यांनाच आनंद वाटेल तो भावाने पण चुकीचं सांगितलं नाही. पण वस्तुस्थिती जर तुम्ही जाणून घेतली, मोकाट कुत्र्यांचा एवढा त्रास आहे. पोपट तात्या आमचे झेडपी सदस्य होते. तात्यांनी सुद्धा आमच्यासाठी एवढी मदत केली. आम्ही जळगावपर्यंत गेलो, आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो, आम्ही शिओ साहेबांना भेटलो आणि BDO साहेबांपासून तहसील ऑफिसपासून वन फॉरेस्ट सगळ्यांना निवेदनं दिले. आणि इत्थंभूत माहिती घेण्यासाठी तात्यांसोबत आम्ही जळगावला गेलो. तर मोकाट कुत्र्यांना अक्षरशः एक मुलगी तुमचीच म्हणजे आमचे ते चव्हाण साहेबांकडे जी नाथबाई आलेली होती, त्या मुलीला पकडलं, एका मुलाला पकडलं. आम्ही त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेलो उपचारासाठी. आणि तो बंदोबस्त होत नाही. मात्र आमच्यावर डांबरून लोकांवर निनावी गुन्हा दाखल होतो. कुत्रे मारले, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. आणि माणसं मेले, जनावरं मेले. त्याच्यासाठी काही कायदा शिल्लक आहे का तुमच्याकडे? आता ते फॉरेस्ट, दोन गोष्टी आहे शास्त्री बुवा. ते फॉरेस्टवाले आले होते बा. कायद्याचा अर्थ काही लोकांनी कसा काढला त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होता. काही लोक हे माणसांना कमी जीव लावता आणि कुत्र्यांना जास्त जीव लावता. त्यांचा प्रॉब्लेम असा झाला की त्यांच्या कुत्र्यांच्या भानगडी ह्या सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्या. त्यांच्या कुत्र्यांना त्रास झाला म्हणून तर माणसं मरताय हा प्रश्न आहेच. त्याच्यामध्ये काही कोर्टाने काही निर्णय दिलेत की बाबा हे ह्या जनावरांना प्रोटेक्ट करा. आता आपल्याकडे इतके सुसाट म्हणजे ते कुत्रे सुटलेत याचे बेवारस, त्यांना जर आता मारायचं म्हटलं की ते म्हणजे मारलं पाहिजे किंवा त्याची नसबंदी केली पाहिजे किंवा त्यांना आपण डांबून कुठेतरी एका ठिकाणी अज्ञात ठिकाणी सोडलं पाहिजे. पण एखादा माणूस हाच कायद्याच्या अडचणी येतात. अधिकारी काय म्हणतो, एखादं पिसाळलेलं कुत्रं मारावंच लागेल. पण कायद्याच्या तरतुदी अशा आहेत, शास्त्रीने मारलं की संजय दादाला की 4 ओळीचा अर्ज पाठवेल. कारण की शास्त्री जिल्हा परिषदला पंचायत समितीला संजय दादाला मदत करत नाही. नाही, कायद्याचा आपण सगळ्यांनी आदर करायला पाहिजे. इथे कोणीही परिपूर्ण नाही. परंतु केस वाईज जर गेलं तर सगळे प्रश्न जागेवर सुटतील. सगळ्यांना एकच कायदा लावून कसं चालेल? आम्ही लोकांनी जर का 2 महिने झोपले नाही, आम्हाला जर न्याय मिळाला नाही, कायद्याचा तुमचा फायदाच नाही, वायदेच मिळतात. मग फायदा पण पाहिजे ना. आम्ही लीन व्हायला तयार आहे ना. तुम्ही सांगा ते काम आम्ही करतो. पण योग्य वेळेस आमचा फोन उचलला जात नाही 3-3 दिवस. आणि गाव लोक आम्हाला धारेवर धरतात. आम्ही काय उत्तर द्यायचं? तुमचा फोन कोण उचलत नाही? नाही, आता ऐका ना, जेव्हा जेव्हा तात्या साक्षीदार आहेत माझ्यापेक्षा तात्याच सांगतील. पोपट दादा कोण फोन उचलत नाही यांचा? दादा, आमची एकच विनंती आहे, शहरातले मोकाट गुरं, मोकाट कुत्रे आणि मोकाट बॅनर यांचा बंदोबस्त व्हावा. बघा, चला बरं झालं आला प्रश्न. मोकाट कुत्र्याच्या संदर्भात नगरपालिका प्रशासनाने जबाबदारी घ्यावी. नगरपालिका प्रशासनाने जर मोकाट कुत्रे जर ते त्यांचे कोणी मालक असतील जनावरं, त्यांच्या जनावरांना डायरेक्ट जमा करा. त्याच्या संदर्भात त्या मालकांना नोटिसा द्या. मला असंही सांगण्यात आलं की काही लोकांचा हा व्यवसाय आहे की जनावरं पाळायची आणि ते मोकाट सोडायची. नदीपलीकडे काही लोक असे व्यवसाय करतात असं मला सांगण्यात आलं आहे. खरं खोटं माहिती नाही. त्याच्यावर कारवाई करा. नंबर 3, बॅनरच्या अनुषंगाने नगर परिषदेने ठरवली, रस्त्यावर दिसणारे बॅनर्स वाहतुकीला अडथळा येतील, त्याच्यामुळे अपघात घडतील, शहराचं विद्रुपीकरण होईल. त्या अनुषंगाने म्हणजे अक्षरशः आता वैतागलो आहे. संजू तात्या, 23 ऑगस्टला मी BDOंना CO साहेबांना बोललो होतो की सुरुवात करताना अडचणील माझा वाढदिवसाचेच बॅनर तुम्ही उतरून घ्या. पण त्यांना असं वाटलं की आमदार नाराज होईल. पोलिसांनाही मी सांगितलं, आमदारला नाराज काय करायचं म्हणून त्यांनी कदाचित केलं नसेल. आज ग्रामसभेचा महत्त्वाच्या ठरावांपैकी हा एक ठराव, शहरामध्ये डिजिटल बोर्ड बॅनर कुठेच लागणार नाहीत. लावायचे असतील त्याची परवानगी लागेल. नंबर 2, नगर परिषदेने डिजिटल ज्याला म्हणतो की LED स्क्रीनचं टेंडर काढावं. 6x8, 6x8 आणि 2x4, 2x6 अशा रस्त्याला वाहतुकीला अडथळे निर्माण होणार नाहीत. प्रायव्हेट जागा मालकाची NOC घेऊन नगर परिषदेने त्याला वीज द्यावी. 30% शासनाच्या ॲड
70% त्याने कमर्शियल ॲड त्याच्यावर दिल्या तरी चालतील. आपण त्या उद्योजकाला 50 लाख रुपयाच्या LED त्याने बसवाव्या. त्यासाठी फक्त एकच धोरण घ्यावं लागेल. त्याने LED लावली की तो 5,000 रुपये मागेल आणि 2,000 रुपयात बोर्ड बॅनर लागतं. त्यामुळे बोर्ड बॅनर लागायला नको. त्यामध्ये शहरात अनधिकृत बोर्ड बॅनरच्या विरोधात पोलीस प्रशासनाने सूचना देऊन गुन्हे दाखल करायची प्रक्रिया आता चालू करायची. सगळ्यात पहिले आज माझे जिथं जिथं बोर्ड लागले असतील माझ्या प्रायव्हेट जागा सोडून त्या सगळ्या ठिकाणचे माझे बोर्ड पहिले काढायला आज मी प्रशासनाला सूचना देतो. माझं जरी बोर्ड लागलं तर पहिलं बोर्ड माझं उतरवायचं. कोणाचं का असेना ते बोर्ड उतरायला सुरुवात करा. शहर विद्रूप व्हायला नको याची खबरदारी आपण घेऊ. संपला विषय. चला. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।